मेरा भाईंदर में फेरी वालों के मुद्दे पर मनसे का अनोखा प्रदर्शन। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। मेरा भाईंदर महानगर पालिका की प्रभाग समिति क्रमांक 4 के फेरीवाला दस्ते पर शहर में केवल कुछ चुनिंदा फेरीवालों के खिलाफ कार्रवाई करने का आरोप लगाया गया है। आरोप है कि पूरे प्रभाग में समान और नियमित कार्रवाई नहीं की जा रही है। इसी के विरोध में महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे के पदाधिकारियों ने प्रभाग समिति कार्यालय में ढोलकी बजाकर अनोखा धरना प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने प्रशासन पर कार्रवाई में भेदभाव करने का आरोप लगाते हुए मांग की कि शहर के सभी अवैध फेरीवालों पर बिना किसी पक्षपात के समान रूप से कार्रवाई की जाए। आइए जानते हैं सचिन पोपले ने क्या कहा। एक तरफा जी कारवाई केली जाते फेरीवाल्यांवर, त्याच्या विरोधात तुम्ही आज जे तबला वाजवत आंदोलन करतात, काय सांगता? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की तुम्ही जर प्रभाग 4 मध्ये फक्त सभापती नगरसेवक असतील यांचं ऐकून फक्त 65 दिवस जे आमचे मराठी फेरीवाले आहेत त्यांच्यावर जाणून बुजून कारवाई करा, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की तुम्ही प्रभाग 4 हा फेरीवाला मुक्त करा। आम्ही तुमच्या पाठीशी आहे। आम्ही फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ अजिबात आलो नाही। जे आमचे मराठी फेरीवाले आहेत त्यांना जाणून बुजून हे गुजराती मारवाडी जे नगरसेवक आहेत त्यांच्या सांगण्यावरून मी नाव घेऊन बोलतो, हसमुख गेहलोत, संजय थेराडे यांच्या सांगण्यावरून प्रभाग अधिकारी काम करत आहे। हा मनसेचा आरोप नाही, तर आम्ही आरोप हा सिद्ध करून दाखवलेला आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केलेली आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे मराठी फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे, मात्र इतर देखील फेरीवाले तिथे आहेत त्यांच्यावर देखील कारवाई हो, याबाबत काय सांगाल? म्हणून तर मी म्हटलं ना, सरसकट प्रभाग 4 मध्ये तुम्ही कारवाई करा। जर सभापती नगरसेवक तुम्ही जे सांगताय की फक्त मराठी ना टार्गेट केलं जातं फेरीवाल्यांना, पण इतर लोकांना देखील टार्गेट केलं जात आहे, तिथे इतर लोकही फेरीवाले आहेत। नाही, इतर लोकांना कमी टार्गेट केले जाते। मराठी लोकांना आज 65 दिवस झालं रामदेव पार्कला जो आतला रोड आहे, मी मार्केटच्या हॉस्पिटल किंवा शाळा असेल त्या ठिकाणी जर फेरीवाले बसत असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई करा। पण त्या आतल्या रोडवर मराठी आमचे फेरीवाले आहेत, बांधव आहेत, त्यांच्यावर का कारवाई करता? ते फक्त हसमुख गेहलोत आणि संजय थेराडे जे सभापती आहेत यांच्या सांगण्यावरून कारवाई केली जात आहे। तर माझा मुळात आरोप आहे, जर तुम्हाला कारवाई करायचीच आहे तर दीपक हॉस्पिटलला दुतर्फा तुमची कारवाई चालू, दुतर्फा फेरीवाले लागतात, तिथे कारवाई होत नाही। इंद्रलोकला चालायला रस्ता नाहीये, तिथे कारवाई होत नाही। त्यानंतर गोल्डन एजचा रस्ता आहे। म्हणजे अशा सगळीकडे जे प्रभाग 4 मध्ये जे रस्ते आहेत ते पूर्ण फेरीवाल्याने माखलेले आहेत। त्या ठिकाणी सतत कारवाई करावी आणि फेरीवाला मुक्त प्रभाग 4 करावा। आम्ही तुमच्या पाठीशी या विषयावर तुम्ही अतिक्रमण प्रमुख आणि अधिकाऱ्यांची चर्चा केली? मी आयुक्तांची भेट घेतली। आम्ही 15 दिवस झाले या विषयावर चर्चा करतो, पण अधिकारी बोलायला तयार नाहीत, कारण की त्यांच्यावर प्रेशर आहे। 80 नगरसेवक निवडून आले, त्यामुळे कुठेतरी दडपणाखाली अधिकारी काम करतायत। त्यामुळे ते आमच्याशी कुठलाही संवाद साधायला तयार नव्हते। आम्ही आयुक्तांना भेटून काल सांगितलं की आम्ही आज प्रभाग क्रमांक 4 ला ठिय्या आंदोलन करतोय आणि सरसकट कारवाई करण्यासाठी ठिय्या आंदोलन करतोय। आम्ही कुठल्याही फेरीवाल्यांना वाचवण्यासाठी कारवाई मागणी करत नाही, फक्त मराठी लोकांवरच जाणून बुजून कारवाई होते। या विरोधात आम्ही इथे बसलेलो आहे। त्याच्यावर जर आज तोडगा नाही निघाला तर पुढचं पाऊल काय असेल? या विरोधात आज आम्ही शांतपणे बसतोय। यानंतर महाराष्ट्र नवनिर्माणची जेनेसी जी स्टाइल आहे त्या स्टाइल प्रमाणे आम्ही आंदोलन करू। सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें।